नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना माझ्या ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण पाहणार आहोत चिकन रेसिपी। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला आता आपण पाहूया चिकन बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे। त्यासाठी आपण इथे एक वाटण बनवून घेतलेलं आहे। त्यामध्ये कांदा, खोबरं भाजून घेतलेलं आहे, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून वाटण बनवून घेतलेलं आहे। खडा गरम मसाला घेतलेला आहे, त्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, मिरी, लवंग आणि एक हिरवी वेलची घेतली आहे। कोथिंबीर, गरम मसाला, हळद, तिखट, जिरं, चिकनला हळद, मीठ आणि लिंबू लावून अर्धा तास आधीच मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे। चला आता आपण चिकन रेसिपी करायला सुरुवात करूया। यासाठी आता आपण पातेलं गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊया। तेल आपण 4 चमचे घालून घेणार आहोत। तर तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरं आणि खडा गरम मसाला घालून घेणार आहोत। त्यानंतर जे वाटण बनवून घेतलं होतं ते घालणार आहोत आणि आता चांगलं परतवून घ्यायचं आहे। बघा मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच चांगलं पातेल्याला खाली लागलं नाही पाहिजे, सारखं परतवून घ्यायचंय। तेल सुटलेलं आहे पहा, तुम्ही दिसत आहे। त्यामध्ये आपण हळद, सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत। हळद, मिरची पावडर, चिकन मसाला ते चांगलं परतवून घ्यायचं आहे। मसाला आपला किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता। तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण वाटण बनवताना हे आपण त्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे। वरून आपण आता गरम मसाला टाकलेला आहे। तर हे चांगलं परतवून घ्यायचं आहे। बघा आपला मसाला आता तयार झालेला आहे। यामध्ये आता आपण चिकन घालून घेऊया। चिकन आपण घालून घेतलेलं आहे, ते चांगलं मिक्स करून घेऊया। मसाला आणि चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा आता आपलं चिकन आणि मसाला चांगलं मिक्स झालेलं आहे। तर आता आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया। याआधी आपण चिकनमध्ये मीठ टाकलेलं आहे, हे लक्षात ठेवूनच मीठ टाकायचं आहे। तर आता वरती झाकण ठेवून आपण त्याच्यावरती पाणी टाकून चिकन चांगलं वाफवून घेणार आहोत। हे पहा चिकन आपलं छान असं वाफवून झालेलं आहे। आता आपण ती परत एकदा हलवून घेऊया। हे बघा किती छान दिसत आहे आपलं चिकन। आता त्यामध्ये आपण ते गरम पाणी टाकून घेऊया आणि वरतून परत अजून गरम पाणी ॲड करायचं आहे। आपल्याला रस्सा कसा हवा आहे त्यानुसार आपण पाणी कमी जास्त करू शकता। हे पहा आता आपण याला एक झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया। पहा इथे आपलं चिकन छान असं चिकन तयार झालेलं आहे। किती छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता। हे चिकन आपण कोंबडी वडे, चपाती, भाकरी, भात कशासोबतही खाऊ शकता, खूप छान लागतं। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।